रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून शहरातील राजकीय समीकरणं आता नव्या वळणावर पोहोचली आहेत। नगराध्यक्ष पदासाठी सध्या 3 महिला नेत्यांची नावं चर्चेत असून नंदना सुनील माने, वैशाली निलेश माने आणि चित्रलेखा माने कदम या तिन्ही नावांनी रहिमतपूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट तर्फे नंदना सुनील माने या उमेदवार म्हणून चर्चेत आहेत। अलीकडेच अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेले सुनील माने हे त्यांचे पती असून त्यांच्या राजकीय पावलानंतर नंदना माने यांचं नाव चर्चेत आलं आहे। माने कुटुंबाचा स्थानिक प्रभाव आणि रहिमतपूरमधील त्यांचा जुना राजकीय संपर्क यामुळे या उमेदवारीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे। शहरात त्यांच्या नावावर काही ठिकाणी उत्सुकता आणि चर्चा वाढत असल्याची माहिती मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडून वैशाली निलेश माने आणि चित्रलेखा माने कदम या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। वैशाली निलेश माने या रहिमतपूर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी असून त्यांचं नाव भाजपमधील सर्वाधिक चर्चेत आहे। स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक प्रभागांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सकारात्मक कल व्यक्त केला जात असल्याची माहिती मिळत आहे। भाजपमधील आणखी एक प्रभावी नाव म्हणजे चित्रलेखा माने कदम। सामाजिक क्षेत्रातील सहभाग आणि जनतेशी असलेलं थेट नातं यामुळे त्यांच्याकडेही मोठा जनाधार आहे। शहरातील काही भागांमध्ये लोकांचा कल चित्रलेखाताईंना नगराध्यक्ष पदासाठी पाहण्याची माहिती मिळत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीवरचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मात्र कार्यकर्त्यांमधील रस्सीखेच आणि दोन्ही नेत्यांमधील लोकप्रियतेचा तोल ही निवडणुकीपूर्वीच एक वेगळीच चर्चा निर्माण करत आहे। शहरात सध्या जनतेचा कल तिन्ही नेत्यांकडे वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो आहे। काही भागात नंदना माने यांचा प्रभाव ठळक आहे, तर काही प्रभागात वैशाली माने आणि चित्रलेखा माने कदम यांच्यातील लोकप्रियतेची स्पर्धा चांगलीच रंगली आहे। एकूणच रहिमतपूरच्या नगराध्यक्षपदाची लढत आता पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाभोवती फिरताना दिसतीये। ही लढाई केवळ पक्षातील ताकदीची नाही, तर स्थानिक स्तरावर कोणाचा जनसंपर्क आणि प्रभाव अधिक ठरतो हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल।